कोल्हापूर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू असून सर्वत्र वातावरण चांगलंच तापलंय. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मधून काँग्रेसकडून पूजा भूपाल शेटे, अलिया नासिर गोलंदाज, प्रवीण हरिदास सोनवणे, दीपक जयवंत थोरात हे 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेसकडून पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्रमांक 13 मधील सरनाईक वसाहत, जवाहरनगर हाऊसिंग सोसायटी, यादवनगर, शास्त्रीनगर, सीरत मोहल्ला, नेहरू नगर, रामानंद नगर, चिले कॉलनी आदी मार्गावरून ही पदयात्रा काढण्यात आली. यावेळी बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर शहर चांगलं कसं करता येईल हे विजन घेऊन आम्ही निवडणुकीत उतरल्याचं सांगितलं. मागील 3 वर्षात कोल्हापूरचा काय विकास झालाय हे जनतेनं पाहिलंय. त्यामुळे ही फक्त निवडणूक नसून जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठीचा लढा असल्याचं सांगितलं. आणि मग आपल्या सगळ्यांना एकत्र होऊन येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कोल्हापूर पुढे घेऊन जायचंय. कोल्हापूर मधल्या अडीअडचणी सोडवायचे. मागच्या काळामध्ये जेव्हा सरकार होतं त्या सरकारच्या काळामध्ये आपण सगळ्यांना माहिती आहे की आज खऱ्या अर्थानं कोल्हापूर महानगरपालिकेवर प्रशासक आहे आणि प्रशासक असून देखील कशा पद्धतीने सरकारनं या काळामध्ये काम केलेलं आहे आणि मग खऱ्या अर्थानं झालेला त्रास हा कधीही या 2-2.5 वर्षामध्ये आपण विसरलो नाही. आणि मग रस्त्याची अवस्था असेल, पाण्याची अवस्था असेल, आज आदरणीय बट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली थेट पाईपलाईन या ठिकाणी आपण आणली. जे थेट पाईपलाईन खऱ्या अर्थानं कोल्हापूरपर्यंत पुईखडीपर्यंत आणायला पाहिजे ते आदरणीय बट्टी साहेबांनी त्याचं काम केलं. पण तिथून पुढे प्रशासनाचं काम होतं की लवकरात लवकर पाणी व्यवस्था डिस्ट्रीब्युशनचं काम प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं. आणि मग हे आज प्रशासनाने न केल्यामुळं आज खऱ्या अर्थानं लोकांना या ठिकाणी त्रास होतो. आणि प्रशासन म्हणजेच या राज्यातलं शासन. आणि मग हे आपण कधी या ठिकाणी न विसरता ताकदीनं जर आपल्याला पुढे कोल्हापूर घेऊन जायचं असेल तर आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी काम करायला लागेल. येणाऱ्या पुढच्या 7-8 दिवसामध्ये अनेक मंडळी या ठिकाणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न सातत्यानं त्यांच्याकडनं होईल. पण माझी सगळ्यांना विनंती आहे, इथं सगळे तरुण उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत. येणारा पुढचा काळ हे तरुणांच्या मागे ताकदीनं उभं राहण्याचं काम आपण त्या ठिकाणी करावं असा विश्वास या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो. कारण एक चांगलं काम करण्याची भूमिका आज येणाऱ्या पुढच्या पिढीकडे आहे. आपण सगळ्यांनी जर ताकद दिली तर आपल्या इथला परिसर हा चांगला कसा करता येईल, एक चांगल्या पद्धतीचं प्लॅनिंग कसं करता येईल या उद्देशानं हे नवीन नेतृत्व या ठिकाणी काम करणार आहे. पण तुमच्या सगळ्यांची साथ असणं अत्यंत गरजेचं आहे. या पदयात्रेत माजी उपमहापौर भूपाल शेटे, हरिदास सोनवणे, राजू साबळे, नईम अक्कीवाटे, टिपू गवंडी, मुनाफ महात, तौफिक पटवेगार, हरिदास सोनवणे, अमोल यादव, रवी पवार, मोहन पवार, रवी बामणेकर, विकास सातपुते, समीर देसाई, जावेद सय्यद, राजू साबळे, शोभा ठोमके, जयश्री पवार, संगीता पवार यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भागातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.